जय आणि शर्वरीने केला बांदेकरचा पर्दाफाश। जयच्या आईने केला पमाचा अपमान, पमा पडली बेशुद्ध, मोडलं लग्न। सनई चौघडे या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे। आसावरीची लगीन घाई सुरू होती आणि या सगळ्यात तिला गौतमशी लग्न करायचं होतं, पण तिचं दुसऱ्यासोबत लग्न लागत होतं। याने ती बिलकुल सुद्धा आनंदी नव्हती आणि या सगळ्यात जय आणि शरू तिची मदत करत होते। तर येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की फायनली सनई चौघडे वाजणार आहेत। मंडपात सगळे जमा झालेले असतात, पण त्यावेळी मात्र एक नवा ट्विस्ट येतो। बांदेकर जेव्हा मुलीला मंगळसूत्र घालत असतो तेव्हा एंट्री होते जय आणि शरूची, जे बांदेकरला म्हणतात की अरे मंगळसूत्र घालण्याआधी एकदा मुलीचा चेहरा तरी बघून घे। आणि तो जेव्हा पदर काढतो डोक्यावरून त्या मुलीच्या, तेव्हा त्याला त्याची पहिली बायको दिसते आणि तो शॉक्ड होतो। त्यानंतर जय आणि शरू त्याला म्हणतात की एक लग्न झालेलं असून सुद्धा दुसरं लग्न करत होतास। जय पुढे येऊन त्याच्या सनसनीत कानाखाली वाजवतो। हे सगळा ड्रामा सुरू असतो, ज्याने पमा आणि सुभाष आधीच हैराण झालेले असतात, पण त्यानंतर पमाला काळजी वाटते तिच्या मुलीची आणि ती विचारते हे सगळं ठीक आहे, पण माझी मुलगी कुठे आहे। आणि तितक्यात एंट्री होते आसावरी आणि गौतमची। दोघेही हाताला हात पकडून तिथे येतात आणि त्यांच्यासोबत जय आणि शरू सुद्धा असतात। तेव्हा जय शरू म्हणतात की गौतम आणि आसावरीचं एकमेकांवर प्रेम आहे। तितक्यात एंट्री होते गौतमच्या आईची। ती तिथे येऊन अक्षरशः तमाशा घालते। ती म्हणते की एका मुलाला फसवून पैशासाठी दुसऱ्याला सुद्धा आता तुझ्या मुलीने फसवलेला आहे म्हणून। आणि ती पमाला म्हणते की प्रमिला सुभाष परब हीच तुमची शिकवण, हीच तुमचे संस्कार का। आणि ती टाळ्या वाजवते। भर मांडवात ती प्रमिलाचा म्हणजेच आपल्या पमाचा खूप अपमान करते, ज्याने पमा या सगळ्याने हैराण होते आणि तिला चक्कर येते। ती जमिनीवर कोसळते। घरातले सगळेच हे सगळं पाहून हैराण आहेत। इकडे आई सुद्धा गौतमचा हात धरून जयचं काहीही न ऐकता त्याला मंडपातून खेचून घेऊन जात आहे, तर दुसरीकडे पमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे तिच्या घरातले। बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की या मंडपात या लगीन घाईत अजून किती आपल्याला ड्रामा बघायला मिळणार आहे। सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय। तुम्हाला हा ट्रॅक किती आवडतोय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।